राष्ट्रवादीला सोडले गेले. आपल्याकडे आरोग्य खातं आहे, तर आरोग्य खात्याच्या माध्यमातून धाराशिवमध्ये आगामी काळात नेमका आपण महत्त्वाचे विकास कामासंदर्भात काय कोणती कामं नेमकं करणार? आरोग्य खात्याच्या माध्यमातून जो मी विकास केला त्याच्यावरती मी आत्ता म्हणजे तुमचा वेळ फारसा घेणार नाही. वर्षपूर्ती म्हणून मी माझं कॉपी टेबल तयार केलेलं आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत एकाही आरोग्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतलेले नाहीत अशा पद्धतीचे निर्णय, जसा मी ह्या खात्याचा कारभार सांभाळला त्यापासून वर्षपूर्तीपर्यंत 22 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतलेले आहेत. आणि ते निर्णय न भूतो न भविष्यती आणि ह्या खात्याला एक वेगळ्या प्रकारचं एक स्टेपअप करणं ह्या पद्धतीचं मी ते काम ठिकाणी केले आहे. तुम्ही बघितलं असले अगदी थोडकी मोजकी त्याच्यातली 1-2 उदाहरणं देतो. जसा खात्याचा कारभार सांभाळला तसं पहिलं अभियान मी राबवलं, माता सुरक्षित घर सुरक्षित. जवळपास 4,39,00,000 माझ्या माता बहिणींचं परीक्षण केलं, तपासण्या पूर्ण केल्या आणि त्याच्यावरती उपचारही केले गेले. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जागरूक पालक सुदृढ बालक ही दुसरी संकल्पना मी महाराष्ट्र शासनाला दिली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. त्यामध्ये जवळपास 2,92,00,000 बालकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये मी ग्रुप केले होते की 0 to 6, 6 ते 11 आणि 11 ते 18 अशा पद्धतीचा वयोगट होता आणि त्याही तपासण्या पूर्ण केल्या. म्हणजे मुलामध्ये जन्मजात अनुवंशिक जे काय फॉल्ट असतील, कानाचा, ऐकण्याचा, बघण्याचा, चालण्याचा जे काय असेल ते त्या पद्धतीनं मेडिकली लँग्वेजमध्ये ते पूर्ण चेक करून घेतलं आणि त्याच्यावरती तात्काळ उपचार, मोफत उपचार ती यंत्रणा सुरू केली. त्याच्यानंतर मी तिसरं अभियान माझ्या महाराष्ट्र शासनाला दिलं. कुठलं दिलं असेल? आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. कारण आज तरुण भारत म्हटलं जातं. भारत देश हा तरुण आहे. का तरुण आहे? तर 18 ते 29 वयोगटातला जवळपास 70% तरुण आहे आणि हे तरुण उद्याची आपली भावी पिढी आहे. हे भारताचं भविष्य त्यांच्या हातात आहे आणि म्हणून हे स्लोगन दिलं. कुठलं? आरोग्य तरुणाईचे आणि वैभव महाराष्ट्राचे. आणि म्हणून जे काही जाणकार मंडळी आहे हे स्लोगन ऐकल्यावर ते अतिशय खुश झाले आणि त्यांनी हे अनाहूत मला एक सल्ला दिला की तानाजीराव, हे तुम्ही करताय अतिशय प्रचंड मोठं काम आहे, ह्याची व्याप्ती तुमच्या लक्षात येणार नाही, पण शहरी भाग असेल, जिथं कॉस्मोपॉलिटन सिटी असेल, ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे बोर्ड हे तुम्ही परमिट रूम बिअर बारच्या समोर लावा आणि कॉलेजच्या गेटच्या समोर लावा. जी तरुणाई आज देशाचं भवितव्य म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांना कुठंतरी ह्या स्लोगनमधनं एक मेसेज जाईल की आपलं हे वय नाही, ह्या प्रगतशील भारताचं विकसनशील कोंड विकसित देशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो आरोग्य जर जपलं आपल्या तरुणाईनं, कुठल्याही मोहाच्या किंवा कुठल्याही व्यसनाच्या अधीन न जाता जर आपण घडलो स्वतः, तर आपला देश घडणार आहे आणि देश घडल्यानंतर आपण विकसनशील देशाकडं, विकसित देशाकडं जे स्वप्न आपल्याला भारताचे पंतप्रधान आणि विश्वनेते नरेंद्रभाई मोदी यांनी दाखवलेलं आहे ते आपण यशस्वी करून दाखवू. त्याच्यासाठी ह्याची व्याप्ती वाढली पाहिजे असं प्रत्येकानं सांगितलं आणि जवळपास तुम्ही बघितलं असेल 3.5 कोटी तरुण, म्हणजे 18 वर्ष वयावरील तरुण आजोबापर्यंतचे ह्या सगळ्यांच्या तपासण्या पूर्ण केल्या, त्याच्यावरती मोफत उपचार केले. ह्या झाल्या संकल्पना. आरोग्य खातं म्हटल्यानंतर जी स्ट्रीमलाईन आहे, सिस्टम आहे, फायदे येतात जातात, बदल्या मुक्त बघितलं असेल. त्याच्यानंतर सगळ्यात ऐतिहासिक निर्णय तुम्ही बघितला असेल, 11,000 जी भरती होती अ टू ड गटाची, ती भरतीसुद्धा मी TCS कडनं आम्ही एक्झाम घेतली. TCS कडनं एक्झाम घेऊन त्याच्या अगोदरच्या तत्कालीन मंत्र्याच्या काळात काय घडलं हा सगळा इतिहास तुमच्यासमोर आहे. मला वाटतं तुम्ही तरी मीडियातली लोक आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळी हिस्ट्री असते. बरोबर आहे. 300 कोटीचा घोटाळा, 400 कोटीचा घोटाळा, पेपर फुटला, पुन्हा ती परीक्षा रद्द केल्या गेल्या, हायकोर्टमध्ये गेले, त्यांनी ते रद्द करून केलं. पण ज्यावेळेस आम्ही TCS कडे गेलो, माझ्या कालखंडामध्ये ही परीक्षा ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी कॉपीची केससुद्धा झाली नाही, पेपर फुटी तर दूरच. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर 11,000 मुलांची भरती मेरिटप्रमाणे झाली. त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांना ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पसंती क्रमांकानुसार, मेरिटनुसार त्यांच्या जागा त्या ठिकाणी भरल्या गेल्या. त्याच्यानंतर 1550 डॉक्टर ह्यांची मेरिटप्रमाणे ऑनलाईनवरती मेरिट लिस्ट टेस्ट करून मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवरती त्यांच्या ID मध्ये 1450 डॉक्टरांची भरती एका क्लिकवरती एका दिवसामध्ये केली. लोकशाही मराठी ऐका.
पहा, जागरूक रहा.